1 ते 3 वर्षापासून लहान मुलांना वेगवान शारीरिक वाढीचा अनुभव येतो. 1 ते 3 वर्षाच्या वयाच्या मुलांना टॉडलर एज ग्रुप असे म्हटले जाते. चालणे, धावणे, चढणे आणि संतुलन राखणे हे शिकत असतात. शारीरिक वाढ, संज्ञानात्मक विकास आणि भावनिक विकास यासारख्या टप्प्यांमधून मुले जात असतात. म्हणूनच विकासाच्या या टप्प्यांचा खोलवर अभ्यास जाणून घेऊयात. नमस्कार, झूम युअर नॉलेज ऑनलाईन या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. 1 ते 3 वर्षाच्या मुलांचे विकासाचे टप्पे जाणून घेऊयात. शारीरिक विकास. शारीरिक विकासामध्ये उत्तम मोटार विकास म्हणजेच फाईन मोटार डेव्हलपमेंट आणि एकूण मोटार विकास म्हणजेच ग्रॉस मोटार डेव्हलपमेंट होत असते. त्यामध्ये पहिल्यांदा उत्तम मोटार विकास जाणून घेऊया. 12 ते 15 महिने. पिन्सर ग्रास्प. मुलं आता केवळ अंगठा आणि तर्जनी वापरून एखादी वस्तू उचलण्यास सक्षम होत असतात. 15 ते 18 महिने. गोष्टी एकमेकांमध्ये बसवण्याचा प्रयत्न करतात. 18 ते 21 महिने. स्वतःहून खाण्यास सक्षम होतात. 21 ते 24 महिने. एकटे उडी मारू शकतात. 2 ते 3 वर्षे. साधे आकार, रेषा आणि वक्र काढण्यास सक्षम असतात. मदतीशिवाय स्वतःहून कपडे काढू शकतात. तर हे होते काही फाईन मोटार डेव्हलपमेंट. आता जाणून घेऊया ग्रॉस मोटार डेव्हलपमेंट म्हणजेच एकूण मोटार विकास. 12 ते 15 महिने. आधाराशिवाय व्यवस्थित सरळ चालू शकतात. 15 ते 18 महिने. बसून किंवा उभे राहून वेगवेगळ्या दिशेने बॉल फेकू शकतात. 18 ते 21 महिने. आधार किंवा हात धरून पायऱ्या चढू शकतात. खुर्ची किंवा स्टूलवर चढू शकतात. 21 ते 24 महिने. तोल आणि पावित्रा राखून चेंडू मारू शकतात. आधाराशिवाय पायऱ्यांवरून खाली उतरू शकतात. 2 ते 3 वर्षे. स्वतः टॉयलेट वापरू शकतात. खाली न पडता धावू शकतात. तर हे होते शारीरिक विकासाचे टप्पे. आता जाणून घेऊया संज्ञानात्मक विकास म्हणजे काय. संज्ञानात्मक विकास म्हणजे मुलांच्या ब्रेनचा किंवा मेंदूचा जो विकास होतो त्याला आपण संज्ञानात्मक विकास म्हणतो. लहान मुले समस्या सोडविण्यास सुरुवात करतात. कारण आणि परिणाम जाणून घेतात आणि त्यांची स्मरणशक्ती विकसित करतात. संज्ञानात्मक विकासामध्ये मुलांचे मेंदूचे विकास होत असते. या वयात मुले रंग, त्याच्या सभोवतालचे परिचित चेहरे ओळखू शकतात. भाषा विकास. भाषा विकास म्हणजे काय तर सुरुवातीच्या महिन्यांमध्ये मुले जे शब्द शिकलेले असतात त्या शब्दांच्या 10 पट शब्द त्यांच्याकडे असणे आता अपेक्षित असते. 2 वर्षांहून अधिक वयांच्या मुलांकडे 50 ते 100 शब्दांचा शब्दसंग्रह असतो. 3 वर्षाच्या वयानंतर लहान मुलांचे उच्चार विकसित होत असतात. लहान मुले त्यांची भाषा कौशल्ये विकसित करतात. साधे शब्द, वाक्ये आणि शेवटी लहान वाक्ये बोलायला शिकतात. भावनिक आणि सामाजिक विकास. लहान मुले भावना व्यक्त करणे, सहानुभूती विकसित करणे आणि काळजीवाहू व्यक्तींसोबत संलग्न तयार करणे शिकतात. 2 ते 3 वर्षांची मुले हे त्यांचे आई वडील आणि त्यांच्या जवळचे लोक यांच्याशी घट्ट बंध निर्माण करतात. तर हे होते काही वाढ आणि विकासाचे टप्पे जे 1 ते 3 वर्षाच्या मुलांमध्ये अपेक्षित असतात. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. व्हिडिओ थोडा देखील इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.